हॉटेल आणि भेसळीच्या नंतर तुकाराम मुंढे यांनी आपला खाद्यतेलाकडे मोर्चा वळवलेला आहे। एफडीए आता खाद्यतेलांच्या गुणवत्तेची तपासणी करणार आहे। खाद्यतेलामधली भेसळ, मुदत संपलेल्या खाद्यतेलांचं पुन्हा एकदा पॅकिंग असे अनेक वेळेचे गैरप्रकार एफडीएला सापडलेत। खाद्यतेलामध्ये 12 पद्धतीच्या गोष्टी सापडल्याचं एफडीए आयुक्त तुकाराम मुंढेंनी सांगितलं। खाद्यतेलाची विक्री खुली करता येत नाही, ते पॅकेजिंग मध्येच करावी लागते, हा नियम असल्याचं देखील मुंढेंनी सांगितलेलं आहे। त्यामुळे आता खाद्यतेलाची खुली विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत। 2011ला आपले फसाईचे जे ॲक्ट, रूल्स आणि त्यानंतर वेगवेगळे रेग्युलेशन जे आले त्याचं कंप्लायन्स होणं, त्यानुसार लायसन्सेस असणं किंवा रजिस्ट्रेशन असणं, त्याच्यामध्ये फूड प्रॉडक्ट्सच्या बाबतीत ज्या गाईडलाईन्स आहेत आणि रेग्युलेशन्स आहेत ते पाळणं आणि त्यानुसारच याचं प्रोडक्शन होणं आणि विक्री करणं हे अपेक्षित आहे। गेल्या वर्षभरामध्ये म्हणजे गेल्या काही काळामध्ये आपण जर बघितलं तर याच्यामध्ये आम्ही काही तपासणी केल्या, यावर्षीही काही तपासण्या केल्या, इन्स्पेक्शन केले आणि त्याच्यामध्ये आम्हाला काही मेजर लॅकुना आढळले आणि त्याच्यामुळे या क्षेत्रामध्ये आणखी जास्त काम करण्याची गरज आहे हे आम्हाला निदर्शनास आलेलं आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।